स्मार्ट मीटरच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. मोताळा येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना घेराव. राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून मोताळा येथे महावितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणाची उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घालून स्मार्ट मीटर योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासन व महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडणार असून वीज बिलांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांमध्ये या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला. यावेळी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मोताळा तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस यांच्या वतीनं आज आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये या ठिकाणी जाब विचारण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आलेलो आहे. तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची एक मोहीम यांच्या कार्यालयाकडून सुरू झालेली आहे. लोकांच्या भरपूर तक्रारी आहे की पहिले 500 रुपये बिल येत होतं, आता 3000 आलं, 5000 आलं, काही लोकांना 38,000 रुपयापर्यंतचे बिल या कार्यालयाकडून आलेले आहे स्मार्ट मीटरचे. आणि ही एक प्रकारे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेची चाललेली पिळवणूक आहे. हे वसुली सरकार आहे आणि आता अदानी अंबानी यांच्याकडून तर पैसे वसूल करूनच राहिले, पण सामान्य जनतेकडून सुद्धा आता हे पैसे वसूल करण्याचा घाट यांनी घातलेला आहे. आमचा याला तीव्र निषेध आहे आणि लवकरात लवकर हे स्मार्ट मीटर बसवण्याची जी मोहीम चाललेली आहे ही यांनी थांबवावी, अन्यथा जनतेच्या वतीनं आणि युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचा एक मोर्चा या ठिकाणी आयोजित करू येणाऱ्या दिवसामध्ये. जर हे नाही थांबलं तर अशा प्रकारची सूचना करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. धन्यवाद.